वडगाव कांदळीमध्ये तर एक गावचा उमेदवार म्हणून सचिन शेठ निलक आमचे मित्र यांच्या मिसेस माजी सरपंच माधुरीताई निलक यांना वडगावमध्ये भरपूर प्रतिसाद भेटणार आहेच. परंतु अपक्ष उमेदवार जे आहेत पांडुरंगजी पवारसाहेब यांच्या सुनबाई त्यांनासुद्धा प्रचंड मतदान होण्याची शक्यता अशी वर्तवली जात आहे. कारण म्हणजे पांडुरंग पवार साहेबांची काय कामं आहेत तिथे? पवार साहेबांनी या ठिकाणी भरपूर कामं केलेली आहेत. अतुलजी बेनके साहेब तसेच अजितदादा पवार यांच्या माध्यमातून आणि पांडुरंगजी पवार साहेबांना दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या थ्रू भरपूर विकास कामांसाठी निधी दिला गेला आहे. त्याच्यानंतर अतुलजी बेनकेंतर्फे पण निधी दिला गेला आहे. परंतु काय झालं, एकत्र असताना यांनी कामं ही आणण्याची संपूर्ण स्किल हे त्यांच्या पद्धतीने वापरून भरपूर विकास कामं केलेली. त्याच्यात वडगावमध्ये सर्व म्हणजे समाजासाठी जर म्हणलं तर हे बघा समोरच्या साईडला आपल्याला इथं जे शेड दिसते कब्रस्तानमध्ये शेड मारलेले आहे पूर्णपणे या ठिकाणी. त्याच्यानंतर गावामध्ये आपण पाहतोय समोरच्या साईडला कॉन्क्रीट दिसते. जवळपास 10.5 लाख रुपयाचं कॉन्क्रीट केलं आहे. 2 गल्ल्यांमध्ये 10.5 लाख रुपयाची कॉन्क्रीटचे रस्ते केलेले आहेत. त्याच्यानंतर तुम्ही पाहताय की मुटकेमाळासारख्या ठिकाणी पण भरपूर निधी दिला आहे. बोरवाडीमध्ये निधी दिलेला आहे रस्त्यांसाठी. अशा प्रकारे भरपूर कामं केलेली. त्याच्यामुळं लोकांचा प्रतिसाद त्यांच्याकडे दिसतोय पूर्णपणे. त्याच्यामुळं आम्हाला तर असं वाटतंय की वडगावमध्ये चांगल्या प्रकारे रिक्षा सुसाट धावेल आणि त्याच्यानंतर माधुरीताई सचिन निलक आमचे मित्र सचिन शेठ निलक यांच्या मिसेस यांना पण भरपूर प्रचंड प्रतिसाद मिळेल असं हे वडगावचं समीकरण आता इथं दिसत आहे.